आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग सादर करता 2025 वर्साच्या नरेंद्र मोदी सरकाराच्या विकास कामांचो नियाळ घेवपी एक चर्चात्मक कार्यावळ. आयज आमी जाणून घेवया 2025 वर्सा भारतान केल्ल्यो कायदो सुदारणा आनी ताचो लाव हाचेर चर्चा करतात राजश्री कामत. 2025 हें वर्स अशें वर्स म्हणून उगडासात उरतलें जेन्ना भारतान जाणीवपूर्वक व्हड विचार करपाचो, वेगान फुडें वचपाचो आनी अदीक सखोल सुदारणा करपाचो निर्णय घेतलो. मातशें हे विशीं विस्तारान सांगतात? हय, सांगता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या फुडारपणा खाला हो एक निर्णायक खीण ठरलो जेन्ना देशान कालबाह्य कायद्यांचे आडमेळी पयस केल्यो, कर आनी नियामक रचना सुलभ केल्यो, उद्देगा खातीर नवीन क्षेत्रां उक्ती केलीं आनी प्रशासनाक एका आत्मविश्वासपूर्ण राष्ट्राच्या आकांक्षा कडेन जोडलें. हें अशें वर्स आशिल्लें जेन्ना भारताचें आर्थीक तत्वज्ञान स्पश्टता, व्यापकता आनी जागतीक म्हत्वाकांक्षे कडेन वळ्ळें. हाचो परिणाम ग्रामीण भारत, उद्देग, श्रम बाजार आनी फुडाराक आकार दिवपी उदेंत्या क्षेत्रांत दिसून आयलो. 15 ऑगस्टाक प्रधानमंत्री मोदींनी नियामक सुदारणा खातीर दिल्लें आवाहन आनी 21व्या शेंकड्यांतले भारता खातीरचे कायदे परत तयार करपाची गरज ह्या सुदारणा मदीं प्रतिबिंबीत जाली. प्रत्येक जागतीक अंदाजाक फाटीं उडयत भारतीय अर्थवेवस्थेन 2025 8.2% जबरदस्त GDP वाड नोंदयली. कर प्रणाली पासून श्रम सुदारणा मेरेन, बंदरांच्या आधुनिकीकरणापासून अणु उर्जे मेरेन, थेट परकीय गुंतवणुकी पासून मुक्त व्यापार करारा मेरेन सगळ्या क्षेत्रांनी म्हत्वपूर्ण सुदारणा करून आनी त्याच वांगडा व्हड्या प्रमाणाचेर नियमनमुक्ती करून अर्थवेवस्थेत नवीन प्राण फुकिल्ल्याचो हो परिणाम. 2025 हे अशें पयलें वर्स थारलें जेन्ना कामगार संहितांनी भारताच्या कार्यविश्वाक दृश्यमान आनी निर्णायक पद्दतीन नव्यान आकार दिलो. जी कामगार चौकट तयार केली ताचे विशीं मातशें सांगात? जेन्ना कामगार संहितांनी भारताच्या कार्यविश्वाक दृश्यमान आनी निर्णायक पद्दतीन नव्यान आकार दिलो न्ही, तेन्ना 29 विखुरलेल्या कायद्यांचे 4 आधुनीक संहितां मदीं एकत्रीकरण करून भारतान एक अशी कामगार चौकट तयार केली जी व्यवसाया खातीर अदीक स्पश्ट आनी कामगारां खातीर अदीक सुरक्षीत आसा. वाजवी वेतन, सुलभ औद्योगिक संबंध, व्यापक सामाजीक सुरक्षा आनी सुरक्षीत कार्यस्थळां हाचेर अदीक लक्ष केंद्रीत केल्ल्यान ही सुदारणा कामगार बाजाराक 64.33 कोटीच्या वाडट्या कार्यबळाक आदार दिवपा खातीर तशेंच बायलांचो सहभाग वाडोवपाक आनी अर्थवेवस्था विस्तारीत करतना कमी बेरोजगाराची पातळी टिकोवन दवरपाक सज्ज करतात. हालींच्या कामगार सुदारणांनी भारतांतल्या पुराय कार्यबळा खातीर सामाजीक संरक्षण वाडयलें. जवळपास 10 दशलक्ष गीग कामगारांक आतां वर्सुकी 5,000 ते 10,000 रुपयांची सामाजीक सुरक्षा मदत मेळटा. 50 ते 70 दशलक्ष कंत्राटी कामगारांक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आनी कर्मचारी राज्य विमा येवजणेचे कक्षेत हाडल्यात, जाका लागून प्रत्येक कामगाराक वर्सुकी 15,000 ते 25,000 रुपयांचो फायदो जाता. एक नवीन राष्ट्रीय किमान वेतन निश्चित केल्ल्यान 150 ते 180 दशलक्ष कमी वेतन आशिल्ल्या कामगारांचे उत्पन्न आतां वाडटलें. ह्या सुदारणाक लागून संघटीत कार्यबळांत 15% वाड जावपाची आनी जवळपास 50 कोटी कार्यक्षम वयोगटांतल्या बायलांक श्रमशक्तीत हाडपाची अपेक्षा आसा. 2025 भारताच्या GST प्रणालीत सगळ्यात म्हत्वपूर्ण सरलीकरण केलें, जाका लागून 5% आनी 18% अशा 2 स्तरीय रचनेत बदल केलो. हाचो परिणाम कितें जालो? 5% आनी 18% अशा 2 स्तरीय रचनेंतल्या बदलान कुटुंबां, MSME, शेतकार आनी श्रमकेंद्रीत क्षेत्रावयलो भार उणो जालो. ह्या सुदारणांचो उद्देश वाद कमी करप, अनुपालन सुदारप आनी डिजिटल देखरेख मजबूत करप हो आशिल्लो. तशेंच वित्तीय संतुलन राखपाक सीन गुड्सांक म्हणजे हानिकारक ज्यो वस्तू आसता पळय ह्या नवीन रचनेच्या भायर दवरल्यो. हाचो परिणाम ग्राहक भावनांचेर स्पश्टपणान दिसून आयलो. जंय भारतान 6.05 ट्रिलियन रुपयांची विक्रमी दिवाळी विक्री नोंदयली आनी एका दशकाहून अदीक काळांतले सगळ्यात मजबूत नवरात्रीची विक्री अनुभवली. ह्या सुदारणाक लागून ग्राहकावेलो सरासरी GST भारांत 5% कपात जाली. तर कांय जाणां खातीर ही कपात 20% पर्यंत आशिल्ली आनी तांच्या बोल्सांतलो अतिरिक्त सुमार 1 लाख कोटी रुपया वाचले. जीवन आनी आरोग्य विम्याच्या दरात जाल्ल्या कपातीक लागून प्रीमियम कमी जाल्ल्यान वर्सुकी 50,000 कोटी रुपयांची बचत जाली, जाका लागून जीवन आनी आरोग्य विम्याचो स्वीकार वाडलो. SBI रिसर्चाचो आतां अंदाज आसा की कमी स्लॅब आनी तर्कसंगतीकरणान उपरांतूय आर्थीक वर्स 2026 GST महसूल अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा चड आसतलो. ह्या मताक पुष्टी दिता की एक सोपी कर प्रणाली लोकाभिमुख आनी आर्थीकदृष्ट्या मजबूत आसूंक शकता, जाका लागून भारत एक स्पश्ट, अदीक अंदाज आनी वाड केंद्रीत अप्रत्यक्ष कर प्रणालीचे दिशेन वाटचाल करता. सोप्या नोंदणी प्रक्रियेक लागून ल्हान कंपन्यां खातीर नोंदणीचो वेळ 30 दिसांवेल्यान 3 दिसांचेर म्हणजे 90% कमी जाला. व्यवसाय सुलभता सुदारणांनी 2025 हें वर्स आडमेळी पयस करपाचें वर्स म्हणून परिभाषीत केलां.
गुणवत्ता नियंत्रण आदेशांच्या व्यापक समीक्षेन 76 उत्पादन श्रेणी खातीर अनिवार्य अनुपालन रद्द केले हय आणि 200 परस अधिक श्रेणीचे नियमन मुक्ती खातीर वळख केली. हाचो परिणाम कितें? सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग म्हणजे MSME जो आसा न्ही आणि निर्यातदारावेलो एक व्हडलो भार कमी जाला. ह्या गुणवत्ता नियंत्रण आदेशान QCOSन निर्मुलना खातीर 5 वर्सांत भारताचो वस्त्रोद्योग निर्यातींतलो वांटो सुमार 3% म्हळ्यार $15 अब्ज वेल्यान सुमार 5% म्हळ्यार $30 अब्ज मेरेन दुप्पट जातलो. जोती ऑटो उद्देगांतले उत्पादन खर्चांत 10 ते 15% कपात जातली आणि विद्युत, इलेक्ट्रॉनिक, सायकली आणि ऑटोमोटिव्ह उत्पादनां खातीर देशांतर्गत ग्राहकांक 2 ते 5% कमी किमतीत वस्तू मेळटल्यो, जाका लागून वेपाराक चालना मेळटली. या व्यतिरिक्त या गुणवत्ता नियंत्रण आदेशाच्या निर्मुलनाक लागून 30 ते 33 लाख प्रत्यक्ष रोजगार आणि तितलेच अप्रत्यक्ष रोजगार निर्माण जातले. लघु कंपन्यांची व्याख्या वाढवून सुधारणा कशी कितें केली? तातूंत 100 कोटी रुपया मेरेन उलाढाल आशिल्ल्या कंपन्यांचो समावेश केल्ल्यान हजारो भारतीय उद्देगां खातीर परिस्थिती पुरायपणान बदलल्या. ह्या सुदारणाक लागून अशें वातावरण निर्माण जालां जे वाडपी वेवसायांक ह्या फुडें प्रशासकीय अडमेळे खातीर मर्यादा जाणवचे ना. उलट तांकां आत्मविश्वासान आपलो वेवसाय वाडोवपाची आनी व्हडल्या स्तरार स्पर्धा करपा खातीर प्रोत्साहन मेळटलें. हाका लागून सुमार 10,000 कंपन्यांवेलो अनुपालनाचो भार कमी जातलो आनी तांकां अनुपालन खर्चांत वर्सुकी 2 लाख रुपया वांटोवपाक मदत जातली. MSME आणि थेट परकीय गुंतवणुकीत महत्वपूर्ण सुधारणा हाची मातशी विस्कटावणी कर. MSME व्याख्यांतल्या बदलां खातीर 1 एप्रिल 2025 पासून प्रभावी वाडी खातीर आडमेळी धाडपी एक संरचनात्मक मर्यादा पयस जाली. उद्देगाच्या गुंतवणुकीची आनी उलाढालीची मर्यादा अनुक्रमान 2.5 पटन आनी दुप्पट जाली. सूक्ष्म उद्योग म्हळ्यार गुंतवणुकीची मर्यादा 1 कोटी ती 2.5 कोटी आणि उलाढालीची मर्यादा 5 कोटी आशिल्ली ती 10 कोटी जाल्या. लघु उद्देगा खातीर गुंतवणुकीची मर्यादा 10 कोटीच्या वयल्यान 25 कोटी जाल्या आणि उलाढालीची मर्यादा 50 कोटी वयल्यान 100 कोटी जाल्या. तर मध्यम उद्देगा खातीर गुंतवणुकीची मर्यादा 50 कोटी वयल्यान 125 कोटी आणि उलाढालीची मर्यादा 250 कोटी वयल्यान 500 कोटी जाल्या. हाका लागून उद्देगांक MSMEचे फायदे आणि प्रोत्साहन घेतल्या शिवाय विस्तार करप शक्य जातले. वाडी खातीर अदीक संधी मेळटली आणि मध्यम स्तरीय कंपन्यांक सरकारी सहाय्य यंत्रणेचो लाभ कायम दवरून जागतिक स्तरार स्पर्धा करपाक मेळटली. मोदी सरकारान थेट परकीय गुंतवणुकीतूय महत्वपूर्ण सुदारणा केल्या. तातूंत भारतीय विमा कंपन्यांमदीं 100% थेट परकीय गुंतवणुकीक परवानगी दिल्या. हाका लागून व्हडा प्रमाणात परकीय भांडवल आकर्षित जातलें, स्पर्धा वाडटली आणि भारताच्या वाडट्या विमा बाजारात ग्राहक सेवांत सुदारणा जातली. विमा क्षेत्रात 100% मेरेन थेट परकीय गुंतवणूक परवानगी दिल्ल्यान फुडल्या 5 वर्सांत 8 ते 10 कोटी नवीन व्यक्ती विमो संरक्षणा खाला येवपाक मदत जातली. तशेंच फुडल्या 3 ते 5 वर्सांत भारतीय विमा बाजारात 8 ते 12 अब्ज डॉलर्सांचो नवीन थेट परकीय गुंतवणुकीचो ओघ येतलो. ताका लागून एका दशकात सरकारावेलो 1.5 ते 2 लाख कोटी रुपयांचो संभाव्य आर्थीक भार कमी जावपाक मदत जातली. जनविश्वास सुदारणांनी सरकार आणि व्यवसाय हांच्यातली परस्पर संवादाचे स्वरूप बदलला. 200 परस चड किरकोळ गुन्हेगारीच्या कक्षेंतल्यान वगळ्यात न्ही. बरोबर. शेकडो कालबाह्य कायदे रद्द केल्यात आणि निरसन आणि सुधारणा विधेयक 2025 सयत या परिवर्तनान एक नवीन आणि अधिक सखोल टप्प्यात प्रवेश केला. या कायद्यान 71 कालबाह्य किंवा अनावश्यक कायदे रद्द केल्यात, जाका लागून कायदेशीर चौकटीत स्पष्टता आणि सुसंगता सुदारल्या आणि अर्थ लावपी गोंधळ किंवा टाळटा येवपी अशा खटल्यांची समस्या कमी जाल्या. हाका लागून प्रत्येक MSME खातीर अनुपालन आणि कायदेशीर खर्चात 65,000 ते 85,000ची बचत जातली आणि वेंचीक व्यवसाय खातीर सरासरी 50 परस चड मनीस काम करता ती वरां वाचतली. तशेंच खटले आणि सल्लागार खर्चूय कमी जातलो. हो बदल फक्त कायदेशीर न्हय तर सांस्कृतिकूय आसा. तो उद्देजकांक हो संदेश दिता की ही प्रणाली आतां धमकावपा खातीर न्हय तर तेंको दिवपा खातीर तयार केल्या. आणि जेन्ना NDA शासीत 7 राज्यांनी मेळून 100 परस चड तरतुदींक गुन्हेगारीच्या कक्षेंतल्यान वगळ्यांनी तेन्ना ह्या सुदारणेचें रुपांतर एका खऱ्या अर्थान राष्ट्रीय चळवळीत जालें. देशभरांतल्या राज्यांनी जमीन वापर, बांदकाम परवाने आणि पर्यावरण या क्षेत्रां मदीं 23 सुदारणा केल्यात, जाका लागून बांदकाम आदींच्या वेळेर 30 ते 50% कपात जाल्या. जमीन वापराच्या बदलाच्या मंजुरीचो वेळ 6 ते 12 म्हयन्यावेल्यान फक्त 15 ते 45 दिसांचेर आयला, जाका लागून प्रकल्पांची सुरवात वेगान जाता. ह्या सुदारणाक लागून MSME खातीर कामकाज सुरू करपाच्या वेळेत 30 ते 90 दिसांची कपात जातली आणि उत्पादन आणि सेवा क्षेत्रां खातीर कामगार पूल 10 ते 15% वाडटलो. सागरी आणि नील अर्थव्यवस्था सुधारणा हे कायदे कशे आणि केन्ना मंजूर जाले? संसदेच्या पावसाळी अधिवेशनात 5 महत्वाचे सागरी कायदे मंजूर झाले. बिल्स ऑफ लँडिंग 2025,
कॅरेज ऑफ गुड्स बाय सी विधेयक 2025, कोस्टल शिपिंग विधेयक 2025, मर्चंट शिपिंग विधेयक 2025 तसेच इंडियन पोर्ट्स विधेयक 2025. हे कायदे भारताच्या दर्या प्रशासनाचे आधुनिकीकरण करतात. 1908, 1925 आणि 1958 हाच्या कायद्याची जागो घेतात. या सुधारणाक लागून कागदपत्रां सुलभ जातात, वाद कमी जातात, दर्या वाहतुकीक प्रोत्साहन मेळटा, लॉजिस्टिक खर्च कमी जाता, बंदराचे प्रशासन मजबूत जाता आणि भारताक आपली नील अर्थव्यवस्था वाडोवपाक योग्य स्थान मेळटा. जलद जहाज अवशेष हटोवप, उत्तम दर्या सुरक्षा आणि सक्षम राज्य दर्या मंडळा खातीर भारताकडे आता जागतिक मानका प्रमाण 21व्या शेंकड्यांतली दर्या चौकट आसा. विकसित भारत शिक्षा अधिष्ठान कायदो खुबशा परस्परव्यापी संस्थांची जागा घेवन विकसित भारत शिक्षा अधिष्ठान ह्या एकाच एकीकृत उच्च शिक्षण नियामक संस्थेची स्थापना करता. हो कायदो नाविन्य आणि शैक्षणिक बरेपणाक चालना दिवपा खातीर संस्थात्मक स्वायत्तता वाडयता, गुणवत्ता आणि मानकांचेर अधिक लक्ष केंद्रित करपाक निधी आणि नियमन वेगळे करता आणि आधुनिक आणि जागतिक पावंड्यार संरेखित नियामक चौकटीच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजे NEP 2020च्या दृष्टिकोनाकडेन पुरायपणान सुसंगत आसा. हो कायदो 2024 ते 2035 मेरेन उच्च शिक्षण संस्थांची संख्या 20% वाडोवपाक सक्षम करतलो, जातून Tier 2, Tier 3 शारां आणि ग्रामीण जिल्ह्यांचो विस्तार जातलो. प्रवेशांतले आडमेळी आणि अनुपालनाचो भार कमी करून हाका लागून गुणवत्ता सुदारतली, शिक्षणाचो खर्च 5 ते 10% कमी जातलो, मंजुरी खातीर लागपी सरासरी वेळ 20 ते 30% कमी जातलो आणि 60 ते 70 हजार संस्थां मदीं जवळपास 54 लाख मानवी वरांची बचत जातली अशी अपेक्षा आसा. हाका लागून फुडले 3 ते 5 वर्सांत उच्च शिक्षण क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीचो म्हणजे FDIचो ओघ 10 ते 20% वाडटलो. भारताच्या अणुऊर्जा प्रवासाचे नवे पर्व शांती विधेयकान सुरू जाले. हाका लागून भारतान अणुऊर्जा धोरणात बरोच बदल केलो न्ही. हय, संसदेन शांती म्हणल्यार सस्टेनेबल हार्नेसिंग अँड एडवान्समेंट ऑफ न्यूक्लियर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे विधेयक मंजूर केले. हे ऐतिहासिक आसा कारण हाका लागून भारत पहिलेच फावटी आपल्या अणुऊर्जा धोरणात संरचनात्मक बदल करता. पन्नो अणुऊर्जा कायदो 1962 रद्द करून आणि अणुऊर्जा लोकसाणी खातीर नागरी दायित्व कायदो 2010चे एकात्मिक आधुनिक कायद्यात समावेश करून भारत एक बंद सरकारी मक्तेदारीच्या मॉडेलांतल्यान काळजीपूर्वक नियंत्रित सुरक्षिततेचं प्राधान्य दिवपी पूण गुंतवणुकी खातीर अनुकूल अशा चौकटीकडे वळटा. इंधन चक्र, संवर्धन, पुनर्प्रक्रिया आणि शस्त्रा क्षेत्र सरकाराच्या नियंत्रणाखाला दवरून निर्दिष्ट नागरी अणुऊर्जा प्रकल्पांमदी खाजगी आणि परदेशी सहभाग स्पष्टपणान परवानगी दिवन हो कायदो अशा प्रमाणात भांडवल, तंत्रज्ञान आणि मुखावेल्या पिळगेच्या अणुभट्ट्या खातीर मार्ग उक्तो करता. हो फक्त एक सार्वजनिक क्षेत्र साध्य करूंक शकचे नाशिल्ले. हाका लागून 2027 मेरेन खाजगी देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूकदाराकडच्यान अणुऊर्जा प्रकल्पांमदी 100 ते 150 अब्ज डॉलर्सांचे नवीन भांडवल उपलब्ध जातले, जाका लागून अणुऊर्जा निर्मितीत 12 ते 14 पटीन वाढ जातली आणि जीवाश्म इंधनाच्या वापराक लागून जावपी कार्बन उत्सर्जन कमी जातले. शांती विधेयकातल्या तरतुदीक लागून 2023 मेरेन 0.3 ते 1 गिगावॉट क्षमतेच्या ल्हान मॉड्युलर अणुभट्ट्यांची बेगीन उभारणी करप शक्य जातले, जाका लागून व्हडा अणुभट्ट्या व्यतिरिक्त मॉड्युलर विस्तारक्षम स्वच्छ उर्जेक तेंको मेळटलो. ग्रामीण रोजगार सुधारणेत एक ऐतिहासिक टप्पो कसो गाठलो. 2025 हे वर्स ग्रामीण विकासाक एक महत्वपूर्ण बदल घडोवपी थारले कारण नवीन विकसित भारत जी रामजी विधेयक 2025 रोजगार हमी आराखडो लागू जालो. हाका लागून हमीच्या कामाचे दीस 100 वेल्यान 125 मेरेन वाडयले आणि ते गांवांतले मुळावे सुविधा आणि उपजीविका मजबूत करपाच्या दिकेन निर्देशित केले. रोजगाराक थळाव्या विकासाच्या योजनांकडे जोडून आणि पारदर्शकते खातीर डिजिटल प्रणालींचो वापर करून या सुधारणेचो उद्देश ग्रामीण कामाक फक्त मदतकार्याच्या पलतडी व्हरून उच्च उत्पन्न, उत्तम मालमत्ता आणि अधिक लवचिक समुदायां खातीर एक प्रेरक शक्ती करप आसा. जी रामजी कायद्या खातीर प्रत्येक कुटुंबा खातीर वर्सुकी वेतनाची रक्कम अंदाजे 6,675 वाढली. 8.6 कोटी सक्रिय नोकऱ्यांच्या बाबतीत हाचो अर्थ दर वर्सा अतिरिक्त 60,000 कोटी मेरेन वेतनाची तरतूद जातली. तशेंच 200 कोटीपेक्षा चड अतिरिक्त मनुष्य दिसांचो रोजगार निर्माण जातलो. 2025 हे वर्स संरचनात्मक सुधारणाचे निर्णायक वर्स थारले, जातून सोपे कायदे, मजबूत प्रणाली आणि कमी जाल्ली म्हारगाय तशेंच वाडटी जागतिक विश्वासार्हता आणि भारताच्या विकसित भारत 2047च्या मार्गा खातीर बरीच बुनियाद घाली. 2025 वर्साच्या नरेंद्र मोदी सरकाराच्या विकास कामांचो नियाळ घेवपी चर्चात्मक कार्यावळीत आयज आमी जाणून घेतले 2025 वर्सा भारतान केल्ल्यो कायदो सुदारणा आनी ताचो लाव. विस्तारान म्हायती दिल्ल्या खातीर धन्यवाद. देव बरें करूं.